हॅलो माझे सबस्क्रायबर मित्र मैत्रिणींना, आज ना माझ्या बाळाचा अंगणवाडीतला पहिला दिवस होता. आज आम्ही त्याला अंगणवाडीत बघायला गेलेलो. म्हणजे ऍडमिशन लगेच नव्हतं करायचं, पण आम्हाला बघायचं होतं तिथली अंगणवाडी कशी आहे, म्हणजे तिथं काय काय लागतं वगैरे, तिथं मुलं कशी राहतात बघायला गेलेलो. आज त्याचं सोमवारी ऍडमिशन करायचंय, तर आज त्याला घेऊन गेलेलो आम्ही. तर आज त्याने एवढी मस्ती केली ना तिथं, खरंच त्याला म्हणजे मज्जा वाटली. चांगली मस्तपैकी अशी घसरगुंडी वगैरे खेळत होता, मधून मधून असते गाडी खेळत होता. तिथं मुलं पण छान म्हणजे राहत होती, अभ्यास पण करत होती, काही काही खेळत पण होती. त्यात एक मुलं असं पण होतं की त्याला बघून एवढं वाईट पण वाटायचं, हसू पण यायचं. तर मी बघायलाच आता ते पुढं कोण आहे ते, म्हणजे त्याला बहुतेक ना त्याच्या आई वडिलांची आठवण येत असेल. थांबून थांबून असं रडत राहायचं सारखं. आणि ज्या व्हिडिओ बनवायला लागले ना, एवढे भारी लुक्स तर देत होतं ते रडण्याचे. त्यात तेजसनं पण एवढी मज्जा केली आहे. तर बघूया, त्याचं पण ऍडमिशन आता करावं वाटतंय. पण अंगणवाडी पण इथून खूप लांब आहे. एवढ्या लांब चालत जायचं चालत यायचं. सगळे म्हणतात तर वजन कमी होईल, वजन कमी होईल, चालून व्यायाम होईल. पण हे बोलण्यासारखं सोपं नाही वाटत. खरं तर लय लांब पडते. एवढं छोटस बाळ घेऊन जायचं उन्हात. सकाळी काय नाही वाटत, पण दुपारी खूप जरा ऊन राहते ना. एवढी भारी घसरगुंडी खेळत होता ना. ज्यांची मुलं आहेत 3 वर्षाच्या वरची त्यांनी सगळ्यांनी आता टाकलेच असतील अंगणवाडीला. तुम्ही पण टाकलीत काय तुमची मुलं अंगणवाडीला? बघा, मी तर माझं आता टाकायच्या तयारीतच आहे. तसं तर आता अंगणवाडीला जास्त टाकत नाहीत, नर्सरी, LKG, UKG हेच सगळं करतात. पण खरं तर ना, अंगणवाडीची मज्जा आहे ती नर्सरी मध्ये नाहीये. मुलांचं बालपण जगता येतं अंगणवाडीत. म्हणून मला खरं तर बाळाला माझ्या अंगणवाडीतच टाकलंय. माझ्या मोठ्या मुलाला पण पहिलं 1 वर्ष अंगणवाडीतच टाकलेलं, आता त्याला नर्सरीला टाकलेलं आहे. अंगणवाडी पण मस्त होती. तिथं बाथरूम वगैरे होतं, सेपरेट किचन होतं त्यांचं स्वतःच. लॅप्सी बनवलेली, आम्ही गेलेलो त्यावेळी सुरुवातीलाच लॅप्सी बनवलेली होती मुलांना. तेजसला पण दिलेली खायला त्या बाईंनी. बघा ना, तिथं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये TV सुद्धा आहे. छान आहे खरं तर अंगणवाडी. जर तुम्हाला पण पाटस मध्ये चांगली अशी अंगणवाडी बघत असाल तुम्ही, तर भागवतवाडीची अंगणवाडी खरंच भारी आहे. खरं तर गावात पण एक आहे अंगणवाडी, पण आम्ही अजून काही तिथे गेलो नाहीये, कारण आम्हाला तिथला एरिया पडत नाहीये अंगणवाडीला. चला तर बघूया दुसऱ्या दिवशी काय होतंय त्याचं अंगणवाडीचं.